हे बघा, ही महाराष्ट्र शासन विभागाची क्वेश्चन बँक आहे आणि ह्या क्वेश्चन बँकमध्ये खास काय आहे की मॅथ्स पार्ट 1ची मी डाउनलोड केली. मॅथ्स पार्ट 1ची डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं काय आढळलं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल चॅप्टर वाईज आहे. आपला जो धडा झालेला आहे त्या धड्याची पूर्ण प्रश्नपेढी येईल, म्हणजे पूर्ण प्रश्नपेढी हे चॅप्टर नंबर 1चीच येईल. मग धडा 1 चॅप्टर 1 त्याचे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला आज भेटत आहेत. आलं लक्षात? तर हे आपण पूर्ण सोडूया. हां, चालेल ना? मग बघा, परत घेतोय. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? हां, हे मराठी मीडियममध्ये पण भेटेल. टू ड्रॉ द ग्राफ of 4x plus 5y equal to 19 if x equal to 1 is taken then what will be the value of y. आपल्याला जर का इथं x ची किंमत दिलेली आहे तर y ची काढायची होती. 4 1 x च्या जागेवर किती घेतलंय मी? तर ना उत्तर जोरात देत जा, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः ऐकाल तर तुम्हाला भारी वाटेल की नाही बॉ, कळतंय ना तुम्हाला की इथं काय दिलेलं आहे, x च्या जागेवर काय ठेवायचं आहे. सो 4 × 1 + 5y = 19. मग 4 आलं आहे. मग 5y = 4 × 1 4, 4 मायनस साईडला गेले, 19 - 4 दॅट इज 15. 5y = 15, y = 15/5 दॅट इज 3. तर ॲन्सर काय आलं तुमचं? फॉर द इक्वेशन्स विथ व्हेरिएबल x अँड y. तर आपण x आणि y हे चल आहेत. व्हेरिएबल म्हणजे काय आलं तुमचं? चल. तर x ची किंमत काढायची आहे. x चा फॉर्म्युला काय आहे? dx/d. माझ्यासोबत बोला, x = dx/d. वापरत बेटा. तर dx किती आहे तुमचं? 26 आणि d किती येणार? 30. सो दॅट्स वाय x = हाऊ मच? 2. x = काय आलं? Then the next question. Thank you, beta. Which of the following linear equation in 2 variable? 2 चल आहेत अशी इक्वेशन कोणती? तर बघा, हे डिनॉमिनेटरला अपॉन y, हे जर वर गेलं तर इन्व्हर्स. त्यानंतर इथं जर लक्षात घेतलं तर लिनियर आहे, तर रेस टू द पॉवरला 2 किंवा कोटी 2 आहे म्हणून हे पण चालणार. इथं थोडं लक्ष द्या. हे इथं काय आले? स्क्वेअर. बाकीच्या नाही आहे म्हणून हे तर डेफिनेटली आहे. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा काय आहे की त्याला जर रिअरेंज केलं, x आणि +2y -3y इकडे आलं तर +3y, हे 5चं मायनस. तर ही जी इक्वेशन आहे ही कशी तयार झाली? x + 5y 5 इकडे राहू देऊ ऑपोजिट साईडला = 5, म्हणजे ही लिनियर इक्वेशन आहे. सो द ऑप्शन नंबर सी इज लिनियर इक्वेशन. त्यांनी तेच विचारलं होतं, एक रेषीय समीकरण कोणतं आहे? एक रेषीय समीकरणचं ते पूर्ण नियम पाळत आहे. इन 2 व्हेरिएबल, 2 चल पण आहेत त्याच्यात. आलं लक्षात? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सोल्युशन ऑफ 3x + cy = 12. 3x + cy = 12चं हे पुढचं कोणतं सोल्युशन नाही आहे ते विचारलं आहे त्यांनी. मग काय करायचं? काहीच नाही. ही x ची किंमत आहे पहिली आणि दुसरी y ची किंमत. मग x च्या जागेवर -4 आणि y च्या जागेवर 4 टाकून बघायचं. मग आपण जर तसं बघितलं तर 3 × x किती आहे बेटा? -4 + 6 y किती आहे बेटा? 4. 3 × -4 -12 एक -12 + 6 × 4 24. 24 - 12 12. म्हणजे हीच पहिली संख्या तुमची काय झाली? बरोबर आली. दुसरं जर घेतलं 3 × 0 0. मग त्यांनी विचारलं आहे इज नॉट. सो आपण एक काम करूया, 3x + 6y = 12 हेच बघूया. इक्वेशन काय आहे तुमची? 3x मदत करता का? + = 12. तर पहिली इक्वेशन तर आली. पण दुसरी काय आहे तुमची बघा, 0 2. 0 2ला पण बघा एकदम इझी आहे. 3 × 0 + 6 × 2. तर 3 × 0 0, 6 2 12, म्हणजे हे पण आहे.
आता कोणती नाही आहे ते शोधायची आपल्याला. तर बघ 0 2 झालं 8 - 2 आणि 3 1 आहे. एट -2 आणि अजून काय होतं तर 3 × 8 एक्सच्या जागेवर घेतलं 8 + 6 × 1 24 आलं. म्हणजे हे इथंच झालं ना 24 + 6. ओके 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 मायनस हे क्रॉस झालं का माझ्याकडून 8 आणि -2 आहे सॉरी 24 म्हणजे हे आलं यस 24 - 12 म्हणजे हे पण आहे. आता 3 1 चेक करावं लागेल. 3 × 3 + 6 × 1 हे नाही आहे 9 + 6 = 15. हे एकदम फास्ट करायचं आहे. इथं काय केलं आपण काहीच नाही. इथं आपण फक्त एक्स आणि वायच्या किमती टाकून बघितलं. काय करून बघितलं आपण एक्स आणि वायच्या किमती टाकून बघितलं. तर याचा आन्सर काय येणार 3 1. हे तर तुम्हाला डायरेक्ट एक्सची किंमत शोधायची आहे. हे = 2 आहे. तर इथं ट्राय करतो. इथं सोडवण्याचं इथं झालं तर थोडं बरं असतं. इन्स्टेड ऑफ सेकंड पेज क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. 3 × x 3x 5 × 2 10 आणि झालं मायनस = किती आहे 2. परत बघा तिरकस गुणाकार केला बरोबर आणि = 2. 3x = हे -10 ऑपोजिट साईडला गेले 10 + 2 12 x = 12/3 म्हणजे 4. आता हे तुम्हाला यायला पाहिजे की -10 तिकडे गेले प्लस झाले 3x हे 3 मल्टिप्लिकेशनला डिवाइडला गेले. ओके हां सो व्हॉट द आन्सर इज Next one. For the equation 5x + 3y = 11 and 2x + 4y = -10, find d. d शोधायचं आहे. तर हे स्क्रीनशॉट आपण ॲड करूया. हॅलो हां बोला सर. आज 10:30ला. मग कसं करू बरं चालेल काय हो ठीक आहे काय मी करतो त्यांचं उद्या भाऊ करून देईल त्यांना कवर करून बघ. आता काय आहे 5x + 3y = 11 and 2x + 4y = -10. आपल्याला डी शोधायचं आहे. बोला 5x + 3y = 11 = -11 ना ते कन्वर्ट होत आहे. आणि 2x + 4y = -10. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. डीची व्हॅल्यू कशी निघणार 5 2 आणि 3 5 4 जा 20 तिरकस गुणाकार बघायचं -6 14. आन्सर आहे का. मी बाकीच्या ऑप्शनकडे लक्ष नाही देते फक्त आन्सर शोधण्याचा प्रयत्न करतो. हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. हे ना इम्पॉर्टंट आहे. खूप जागेवर येतं आहे का कारण त्याला आता थिंकिंग एकदम बियॉन्ड पाहिजे. बघा
49x मायनस 57y इक्वल टू 172 आणि 57x मायनस 49y इक्वल टू 252. यात काय करायचं आहे आपल्याला? शोधायचं काय आहे? x प्लस वाय शोधायचं. काय शोधायचं आहे? x प्लस वाय. मग बघा, हे सबट्रॅक्शन केलं, तिथं प्लस शोधायचे पण वजा बाकी गेले. मग खालचे चिन्ह काय झाले तुमचे? बदलले. जर तुम्हाला सोपं करून घ्यायचं आहे तर 252 वर लिहायचं. म्हणजे कसं? 57x मायनस 49y इक्वल टू 252 आणि 49x मायनस 57y इक्वल टू 172. एक सायन्स बदलले. 57 मायनस 49 8 मायनस 49 लक्षात घ्या, मायनस 49y आणि प्लस 57 आहे. तर 57 मायनस 49 किती होणार सांगा? हे आलं 8x. हे काय येणार? प्लस येईल ना बेटा, हे प्लस आहे ना. हे परत आलं 8y आणि 252 मायनस 72 172 0 आणि 25 मायनस 17 8 कॉमन काढलं तर x प्लस वाय इक्वल टू 10. इथे आलंय 10. हे परत करून दाखवू का? बरं, हे बघायचं. हे इक्वेशन मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन मायनस करायचं. 57x मायनस 49y इक्वल टू 252. आणि ह्या इक्वेशन मधून आपण काय केलं? ही इक्वेशन मायनस करू. 49x परत काय बोला? मायनस ही इक्वेशन सांगा. 49x मायनस इक्वल टू हे मायनस, हे प्लस आणि हे मायनस. इथं पण 57 मधून 49 गेले, हे 8x आले आणि तो 57 मायनस 49 काय आहे? कारण हे प्लस आहे, हे मायनस आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 57 वजा 49 आणि इथं ही मोठी संख्या ही लहान आहे कारण ही मायनस आहे. तर इथं आलं 80. मग सर्वांना